Praise the Lord. Hallelujah. We are in the gate of Issachar. इसाकारच्या गेटवर आपण आहोत. Amen. And Amen. we are about to enter Issachar gate. आणि इसाकारच्या दारातनं आता आपला प्रवेश होणारच आहे. How many want to enter Issachar gate? किती लोकांना इसाकारच्या दरवाजातून प्रवेश करायचा आहे? Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Amen. Issachar was the 9th son of Jacob. इसाकार याकोबाचा 9वा मुलगा होता. And even in the sealing in the book of Revelation, he got the 9th gate. प्रगटीकरणामध्ये शिक्कामोर्तबात देखील त्याला 9वं दारच मिळालं. Amen. आमेन. There are certain characteristics that we can learn from Issachar's life. काही स्वभाव गुणधर्म आपण इसाकाराच्या जीवनातून शिकू शकतो. Amen. Amen. And one aspect of his character that we started last week was गेल्या आठवड्यामध्ये त्याच्या चारित्र्यातील एक गुणधर्म जो आपण सुरू केला तो असा की he was a servant. तो सेवक होता. Amen. आमेन. Issachar, इसाखार hired. चाकर, Issachar means hired. भाड्यावर आणलेला, Amen. मोलकरी, मोल देऊन आणलेला, Or he will bring a reward. किंवा जो प्रतिफळ घेऊन येईल, जो बक्षीस घेऊन येईल, वेतन घेऊन येईल, पगार घेऊन येईल, तो Reward. प्रतिफळ घेऊन येईल. Wages. वेतन, Payment. पगार, Salary. पगार. Amen. So all this is the meaning of Issachar. इसाखारचा अर्थ हा सगळा आहे. So we'll open our Bibles to Genesis 30 verse 18. उत्पत्ती 30 त्यातलं 18वं वचन आपण यावेळेला काढूया. And Leah said, God has given me my hire because I have given my maiden to my husband, and she called his name Issachar. उत्पत्तीचा 30वा अध्याय त्यातलं 18वं वचन. तेव्हा लेया म्हणाली, देवाने मला माझे वेतन दिले आहे, कारण मी आपली दासी आपल्या नवऱ्याला दिली, आणि तिने त्याचे नाव इसाखार ठेवले. Amen. Amen. Now this characteristics, that aspect of servanthood, Issachar carried in his life all throughout. आता मोलकऱ्याचा हा स्वभाव किंवा मोलकऱ्याचा हा गुणधर्म इसाखाराने आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये बाळगला. That means he was born to serve. याचा अर्थ त्याचा जन्म चाकरी करण्यासाठी झाला. Amen. Amen. So one aspect of the bride to enter the gate of Issachar is that we need to be having an attitude of a servant. तर ख्रिस्ताच्या वधूला जर इसाखाराच्या दरवाजातून प्रवेश हवा असेल तर हा एक इसाखारातला गुणधर्म ख्रिस्ताच्या वधूला बाळगावा लागेल की ज्याला सेवा करणे, चाकरी करणे म्हणतात. Praise the Lord. Amen. And last week we saw गेल्या आठवडी आपण पाहिलं the greatest example that was set of a servant was coming from Jesus himself. सगळ्यात मोठं उदाहरण सेवकपणाचं किंवा चाकरी करण्याचं जे आलं ते येशू ख्रिस्ताकडनं स्वतः आपल्याकडे आलं. He washed the disciples' feet. येशूने शिष्यांचे पाय धुतले. And then in John 13:17 Jesus said, आणि मग योहान 13:17 मध्ये येशू म्हणाला, now that you know these things, God will bless you for doing them. या गोष्टी आता तुम्हाला माहित असल्यामुळे विल रीड योहान 13 त्यातलं 17 वचन. या गोष्टी जर तुम्ही जाणता Yes. तर तुम्ही त्या केल्यास हा. तुम्ही आशीर्वादित आहात. फक्त जाणता नाही, हा. केलं. जाणल्यानंतर केलं तर First, आशीर्वाद. first is you know it, then you do it, and then you shall be blessed. आधी जाणून घ्यायचं, जाणून घेतल्यानंतर तसं करायचं आणि मग आशीर्वाद मिळतात. Just saying I am a servant of God does not just suffice. फक्त असं म्हणून की मी देवाचा सेवक आहे, देवाचा सेवक आहे, तेवढं बोलणं बास नाही. Like in the politicians they say जसं राजकारणी मंत्री म्हणतात we are आम्ही मंत्री आहोत. And so people think मंत्री means then we have to bow down before them. आणि मग लोकांना असं वाटतं की मंत्री म्हणजे आपण त्यांना नमन केलं पाहिजे. But they are the servants. पण ऍक्च्युअली म्हणायला गेलं तर ते सेवक आहेत. But somewhere along the way we have missed that real meaning of servanthood. पण कुठेतरी रस्त्यामध्ये किंवा मार्गामध्ये आपण सेवकपणाचा किंवा चाकरीपणाचा तो अर्थ चुकवलाय. Because the politicians when they come we get scared. कारण की जेव्हा मंत्री येतात आपल्याला भीतीच वाटते. Actually they are called ministers. Ministers means ministering to you. खरं म्हणजे त्यांना मिनिस्टर्स का म्हटलं जातं की तुमची आपली सेवा करणारे म्हणून मिनिस्टर म्हटलं जातं. Amen. Amen. But when the ministers come we have to move out of the way. पण हे सगळे मंत्रीगण आले आणि मिनिस्टर आले
की आपल्याला तर रस्ता सोडून बाजूला उभं राहायला लागतं. Amen. Amen. Jesus said, येशू बोलला, I will exalt you. मी तुला उन्नती देईन, I will give you power. मी तुला सामर्थ्य देईन, I will make you apostles. मी तुम्हाला I will make you evangelists. मी तुम्हाला प्रेषित आणि सुवार्तिक करीन. But पण in the midst of this exaltation, या सगळ्या उन्नतीमध्ये don't forget that you still have to wash one another's feet. हे विसरू नका की एकमेकांचे पाय आपण तरी धुतले पाहिजेत. हालेलुया. Amen. कितीही मोठे झालो तरी एकमेकांचे पाय धुवायला विसरायचे नाही. Amen. आमेन. I mean, that's what Jesus was trying to say. असंच येशू म्हणायचा प्रयत्न करत होता. He said, you call me master, you call me Lord, I am. येशू म्हटला, तुम्ही मला धनी म्हणता, प्रभू म्हणता, मी आहेच आहे धनी आणि प्रभू. But पण if I, being the Lord and the master, wash your feet. मी जर धनी आणि प्रभू असूनही तुमचे पाय धुत आहे. In other words, I didn't forget. दुसऱ्या शब्दांमध्ये जणू येशू म्हणतो की मी विसरलो नाही हे करायला. No matter how much I'm exalted on this earth, I have not forgotten the servant attitude. या जगामध्ये मी किती उन्नतीच्या पदावर गेलोय, किती जरी मी प्रसिद्धीच्या झोतात गेलोय, किती जरी मी मोठा झालेलो आहे, तरी देखील मी माझं चाकरपण विसरलेलो नाही. Praise the Lord. Amen. In the midst of your promotion, तुमच्या बढतीमध्ये, in the midst of your prosperity, तुमच्या समृद्धीमध्ये, in the midst of your exaltation, तुमच्या उन्नतीमध्ये never forget the attitude of a servant. तुम्ही सेवकपणाची, चाकरीपणाची वृत्ती कधी विसरू नका. Never forget that we are called to wash one another's feet. हे कधी विसरू नका की आपल्याला एकमेकांचे पाय धुवायला पाचारलंय. So we see Jesus Christ as a humble servant of God. तर आपण इथे पाहतो येशू ख्रिस्त एक परमेश्वराचा नम्र असा सेवक किंवा चाकर म्हणून. And I believe the reason why many times people have problems in their lives, आणि माझा असा विश्वास आहे की अनेक वेळेला लोकांना आपल्या जीवनामध्ये समस्या होतात, त्याच्या मागचं कारण हे की or the problems in the family or in the church किंवा or त्यांच्या- amongst members, किंवा परिवारामध्ये किंवा चर्चमध्ये मंडळीत किंवा परिवारात चर्चमध्ये आणि चर्चमधल्या सभासदांमध्ये त्यांना ज्या समस्या होतात त्याच्या मागचं कारण हे because की we always take Jesus to be the King of Kings and the Lord of Lords alone. आपण येशू ख्रिस्ताला नेहमी तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे असंच म्हणून घेतो. Amen. Amen. So we see him and we imitate that aspect of Christ which we always feel comfortable with. आणि तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असं म्हणून आपण त्याला घेतो, असंच म्हणून आपण त्याला संबोधतो आणि आपल्याला जे बरं वाटेल तोच त्याच्यातला गुणधर्म घेऊन आपण त्याला जीवनामध्ये तसं वागतो. And the best aspect of Christ's personality is he being the King of Kings and the Lord of Lords, because I can imitate him like a great king. परंतु आणि ख्रिस्तातल्या व्यक्तिमत्वातला सगळ्यात मोठा मुद्दा त्यांना असं वाटतो की राजांचा राजा तो आहे, तर याचा अर्थ मीही राजासारखा, राजाचं अनुकरण करून राजासारखा मी चालीन आणि वागीन. And so we walk and say, get out of the way, get out of the way. आणि मग आपण राजासारखेच चालायला लागतो, वागायला लागतो. तो शाहीपणा जरा आपल्यामध्ये जास्तच घुसतो Amen. आणि मग सगळ्यांनाच आपण हड हड, I am the king. मी राजा आहे, I am the son of the great king. म्हणजे मी मोठ्या राजाचा राजकुमार आहे. Amen. And then we go about talking about our rights and our privileges and what we ought to have and what we need to have. आणि मग सारखं आपण मला काय हक्क आहेत, मी तर राजाचा राजकुमार आहे, मला एवढे सारे हक्क आहेत, माझ्याकडे असं असं असायला हवं आहे, एवढं सगळं माझ्याकडे असणार आहे, हेच बोलतो आपण. And then we talk more of authority and power. आणि मग आपल्या बोलण्यामध्ये अधिकार आणि सामर्थ्य याच गोष्टी सारख्या सारख्या बोलल्या जातात. Amen. आमेन. And instead of walking like a servant, we walk like a king. आणि मग कुठेतरी चाकरासारखं चालायच्या ऐवजी आपण नेहमी राजासारखेच चालतो. Amen. And so Amen. we become lopsided in our teaching and आणि learning. मग आपली जी शिकवण असते आणि आपलं जे शिकून घेणं असतं ते शिकवण देणं आणि शिकून घेणं हे कुठल्या तरी एकाच टोकाला जातं. And the power, instead of getting it into our heart, it gets into our head. आणि सामर्थ्य हृदयामध्ये गेलेलं चालतंय हो, पण हृदयामध्ये सामर्थ्य जायच्या ऐवजी ते डोक्यात घुसतं जे बरोबर नाही. Amen. And आमेन. we get it in the wrong way. आणि मग चुकीच्या रीतीनं आपण त्या गोष्टी घेतो And we think that is just the one aspect of Christ. आणि मग नसत्या गोष्टी डोक्यामध्ये यायला लागतात आणि आपल्याला असं वाटायला लागतं की नाही नाही, ख्रिस्ताचा हा एकच गुणधर्म आपण घ्यायचा. Jesus is the King of Kings and the Lord of Lords. येशू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, मला कोणी दुसरं काही सांगू नका. And I don't know any other aspect of Jesus तर Christ. मला दुसरा येशू ख्रिस्तातला काही गुणधर्म माहिती नाही. Because that is very easy to imitate, isn't it? कारण कसं असतं, राजाचं अनुकरण करणं आणि राजासारखं बनणं फार सोपं. But Christ has many aspects. पण
येशू ख्रिस्तात अनेक गुणधर्म आहेत, अनेक पैलू आहेत येशूला. He is like a rainbow having many colors. येशू ख्रिस्त त्या इंद्रधनुष्यासारखा आहे ज्याला अनेक रंगाच्या छटा आहेत. And you tap in one color and you're missing the other color. आणि एक रंग तुम्ही घ्यायला गेलात, दुसरा रंग चुकवताय. Amen. आमेन. Like we have 5 senses: जसं आपल्याला पंचेंद्रिय आहेत ना, touch, taste, see, and all that. स्पर्श, चव, पाहणे. If one of the senses don't function, जर एक इंद्रिय त्यातलं चाललं नाही, then it brings load on other senses. तर Isn't it? दुसऱ्या इंद्रियांवरती आपोआप भार येतो की नाही. Like if you cannot see, जसं आपल्याला समजा दिसत नाही, you're missing many colors. तर Isn't it? दिसत जर नसेल आपल्याला, तर आपण तर अनेक रंग गमावले, चुकवले, कारण की आपल्याला दिसत नाही. It's like seeing black and white. आणि हे जणू आपण काळं पांढरं पाहतो, ब्लॅक अँड व्हाईट पाहतो असं आहे. You are missing the beauty of nature. म्हणजे निसर्गातलं सौंदर्य मग आपण चुकवतोय. So in the same way, तसंच Christ has many aspects. येशू ख्रिस्ताला अनेक पैलू आहेत आणि अनेक छटा आहेत. Amen. आमेन. And one of the aspect of Christ is He is the King of Kings and the Lord of Lords. आणि त्या अनेक पैलू मधून एक पैलू असा आहे की तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. And we need to study other aspects of Christ also. आणि आपण ख्रिस्ताचे इतर पैलू सुद्धा अभ्यासात घेतले पाहिजे. We need to balance it out properly. आणि सगळं नेहमी संतुलित करून लोकांसमोर ठेवायचं. Otherwise, things go out of hand, things go into our head. नाहीतर मग गोष्टी हाताबाहेर जातात आणि शेवटी डोक्यात घुसतात. And I believe माझा विश्वास आहे there is one aspect that is often neglected by the church today. आजच्या चर्चमध्ये एक पैलू ख्रिस्ताचा जो जास्त प्रमाणात दुर्लक्षित झालाय तो असा आहे, And that is the servanthood. सेवकपण, चाकरीपण. हे That is Issachar. चाकरीपण, सेवकपण, चाकरपण करणं, सेवा करणं, इसाखारचा गुणधर्म अलीकडे चर्चमध्ये मला असं वाटतं की अगदी दुर्लक्षित आहे. Amen. आमेन. And that is the aspect we are here to study on. आणि त्या पैलूवर आपण शिकायला इथे गोळा झालोय. Amen. Amen. Bible says the spirit of the servant was upon Christ. बायबल म्हणतं की सेवकपणाचा, चाकरीपणाचा आत्मा ख्रिस्तावर होता. And whoever found it hard to digest this aspect of servanthood of Christ, आणि ख्रिस्ताचा, दासगिरीचा किंवा सेवकपणाचा किंवा चाकरीचा हा आत्मा ज्या कुणाला पचवायला अवघड किंवा कठीण झाला, they could not flow with Christ. त्यांना येशू ख्रिस्ताबरोबर वाहता आलं नाही. They were not exalted by Christ. त्यांचं येशूशी जमलंच नाही. Like जसं the Jews. यहुदी लोक, Jews could not understand the aspect of the suffering servant. यहुदी लोकांना येशूतला हा पैलू कळलाच नाही की त्रास सोसणारा सेवक. They did not understand while dealing with Christ how he says that he is a servant. येशू ख्रिस्ताशी बोलाचालीचे व्यवहार हे यहुदी लोक करत असताना त्यांना हे कळलंच नाही की येशू असं कसं म्हणतोय की मी सेवक पण करायला, चाकरी पण करायला आलोय. They knew all along that the Messiah will come. आजपर्यंत किंवा तेव्हापर्यंत यहुदी लोकांना माहिती होतं की मसीहा येणार आहे. And Messiah means he'll be the son of David, he'll be like David. आणि मसीहा म्हणजे दाविदाचा पुत्र, तो दाविदासारखा असणार आहे. He'll be sitting on the horse. तो घोड्यावर बसणार आहे. That is why many people cried Hosanna to the king. आणि म्हणून अनेक माणसं राजाला होसाना असं म्हणून ओरडली. Blessed is he who comes in the name of the Lord. जो प्रभूच्या नावाने येतो तो आशीर्वादित असो. Amen. आमेन. And they had just one aspect of the Messiah. एकच मसीहाचा पैलू त्यांनी ध्यानात घेतलेला. Amen. Amen. And so one day when they see Christ, Jesus Christ, sitting on a donkey and proceeding towards the Jerusalem gate, they said this cannot be the Messiah. आणि मग एके दिवशी यहुदी लोकांनी जेव्हा येशूला गाढवावर किंवा शिंगरावर बसून यरुशलेममध्ये प्रवेश करताना पाहिलं, त्यांना ते पचलंच नाही, त्यांना ते पटलंच नाही. Jews don't want a crucified Christ. यहुदी समाजाला वधस्तंभी खेळलेला ख्रिस्त नकोय. They want a Messiah who will crucify everybody. त्यांना असा राज्य करणारा मसीहा पाहिजे जो सगळ्या इतर माणसांना वधस्तंभी खेळेल. They want a Messiah who will crucify the Roman government. यहुदी समाजाला It ought to be. असा मसीहा पाहिजे जो रोमी साम्राज्याला वधस्तंभी खेळेल. Amen. त्यांना असा नम्र आणि चाकरीपण वगैरे करणारा नको. See? And that kind of little mentality even Peter had. आणि तीच तसली थोडी मानसिक वृत्ती संत पेत्रात पण आली होती. In the beginning, सुरुवातीला when Jesus said, येशू जेव्हा बोलला, the Son of Man is going now to be handed over in the hands of the Jews and crucified and killed. मानवी पुत्राला आता यहुदी लोकांच्या हातात दिलं जाणार आहे आणि वधस्तंभी त्याला खेळलं जाणार आहे. See, Peter didn't like it. असं येशू जेव्हा बोलला
पीटरला आवडलं नाही He just held Jesus' hand. आणि पीटरनी येशूचे हात धरले This cannot be. आणि म्हटलं हे शक्यच नाही, It is not possible. असं शक्य नाहीये, होऊ शकत नाही. He cannot think Jesus lower than the King of Kings. कारण की पीटर येशूला तो राजांचा राजा आहे या पदाहून खालच्या पदावर पाहू शकत नाही. It cannot happen, he said. आणि म्हणून पीटर म्हणतो नाही हे शक्यच नाही, तुम्ही वधस्तंभी खेळणं वगैरे नाही, No, you should not die. You should kill everybody. तुम्ही सगळ्यांना मारायचं, तुम्ही नाही मारायचं. You should come and take over the Roman government and give this land to us. तुम्ही यायचं आणि ही रोमी सत्ता हातात घ्यायची आणि हे सगळं आम्हाला द्यायचं, आम्हाला हे साम्राज्य द्यायचं. Because Isaiah says the government shall be upon your shoulders. कारण यशा म्हटलेलं आहे सत्ता तुमच्या खांद्यावर असेल. But see the time factor they didn't know. पण वेळेचा जो घटक होता तो घटक काही त्यांना तोवर कळला नाही. They didn't know the greater love of God. त्यांना देवाचं महान प्रेम समजलं नाही. That God wanted to include even India in it. की देवाची इच्छा होती की भारताला पण त्यात घ्यायचं आहे. He wanted to include you and me also in it. देवाला त्यामध्ये तुम्हाला आणि मला सुद्धा घ्यायचं आहे. Praise the Lord. Amen. See that aspect they didn't want. हा जो पैलू होता तो यहुदी समाजाला नको होता. And so the day Jesus died on the cross, it got sealed in their mind, he cannot be the Messiah. आणि म्हणून ज्या दिवशी येशू ख्रिस्त वधस्तंभी खिळला गेला त्या दिवशी यहुदी समाजाचा असा निष्कर्ष लागला की हा येशू मसीहा असू शकत नाही. दिस इज टू मच. ख्रिस्त असा वधस्तंभी खिळलेला नाही असू शकत. And since they didn't take the other aspects of Christ, they had no place with Jesus. आणि ख्रिस्ताचे इतर पैलू इतर गुणधर्म त्यांनी अंगीकारले नाही, स्वीकारले नाहीत, म्हणून त्यांना येशू बरोबर स्थान मिळालं नाही. I'm not saying we don't take that aspect of Jesus being the King of Kings and the Lord of Lords in our life. मी असं शिकवत नाहीये की येशू राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, हे आपल्या जीवनात आपण स्वीकारायचं नाही, मानायचं नाही, असं मी शिकवत नाही. But if you just have this one aspect of Christ in you, you are going to live a mediocre Christian life. पण फक्त येशू ख्रिस्त माझा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, फक्त हाच त्याचा पैलू घेऊन आपण देखील राजासारखे जगत राहिलो तर बाकीचं बरंच काही आपण जीवनात चुकवणार आहोत. Amen. Amen. What you see of Christ, you will become of Christ. ख्रिस्तातला जो पैलू किंवा ख्रिस्तातले जे पैलू तुम्ही पाहाल ते तुम्ही बनाल. If you only see him as the King of Kings and the Lord of Lords, तुम्ही जर फक्त येशूला तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे म्हणूनच पाहिलं, you will walk in authority, no doubt. तुम्ही अधिकाराने चालाल यात शंका नाही. But पण a time will come, वेळ येईल it can enter our head. आपल्या डोक्यामध्ये तो शाहीपणा घुसू शकतो. Amen. Amen. But if you take another aspect of Christ, that he is a servant and you also live like a servant, then you shall be exalted by God. पण त्याच वेळेला येशू ख्रिस्त माझा चाकरी करणारा सेवक होता हाही त्याचा पैलू जर आपण जीवनात अंगीकारला तर मग आपण नेहमी नम्र राहू. Like if you take him as Jehovah Jireh, you will always have providence. यहोवा ईरे म्हणून आपण त्याला नेहमी स्वीकारलं आणि कबूल केलं तर आपल्याला नेहमी पुरवठा होत राहील. Amen. आमेन. If you take him as Jehovah Shalom, you will always have peace in your heart. आपण नेहमी त्याला यहोवा शालोम म्हणून स्वीकारलं तर नेहमी आपल्या हृदयामध्ये शांती राहील. Because that is the aspect you have learnt much about Christ. कारण ख्रिस्तातला तो पैलू तुम्ही जास्त प्रमाणात शिकून घेतलाय. And just imagine if you learn and have and copy all the aspect of Christ, what kind of victorious Christian life we shall live. आणि कल्पना करा येशू ख्रिस्ताच्या स्वभाव गुणधर्मातले सगळेच पैलू जर आपण शिकून घेतले आणि आत्मसात केले तर आपलं जीवन कसं असेल. See, the day we were saved, ज्या दिवशी आपलं तारण झालं it was only because we saw that aspect of Christ where he became our savior. त्या दिवशी आपण येशूतला हा एकच पैलू पाहिला काय की तो माझा तारणारा आहे आणि म्हणून आपलं तारण झालं. Amen. आमेन. So also, तसंच if you start living and accepting the other aspects of Christ, you will live a balanced Christian life. You will always be great overcomers, great powerful men and women of God, and even the servants of God. ख्रिस्ताच्या स्वभावातले इतर गुण सुद्धा आपण त्याच पद्धतीनं पाहिले, निहाळले आणि आत्मसात केले, वापरले तर आपण जास्त चांगले, प्रभावशाली, नम्र असे देवाचे सेवक आणि चाकरी पण करणारे सेवक होऊ. Amen. Amen. And so this aspect is very important now. हा पैलू आता फार महत्वाचा आहे. And what is that aspect? काय हा पैलू? Seeing Christ as a servant, ख्रिस्ताला एक चाकर म्हणून पाहणं and we need to wash one another's feet, आणि आपण देखील म्हणूनच एकमेकांचे पाय धुणं, living with that servitude attitude towards one another. त्या चाकरपण करायच्या वृत्तीनं
एकमेकांशी वर्तन करणं. And in fact, आणि उलट पक्षी kingship came out of servanthood. राजेशाही पण चाकरीपणातूनच जन्माला आलं. Servanthood did not come out of kingship. राजेशाहीपणातनं चाकरी पण जन्माला आलं He नाही. became a servant and then he was exalted. पहिले तो चाकरपण करणारा सेवक झाला आणि मग त्याला उन्नती मिळून तो राजा झाला. Amen. आमेन. He humbled himself. प्रथम त्याने स्वतःला नम्र केलं. Humbled himself as a servant. प्रथम त्याने स्वतःला चाकर म्हणून नम्र And केलं God exalted him and made him to sit at his right hand. आणि मग देवाने त्याला उन्नती देऊन आपल्या उजव्या हाताला देवबापाने त्याला बसवलं. That's why in Mark 10, म्हणून मार्कचा 10वा अध्याय when James and John said, "Can we sit on one side and another brother sit on your other side?" जेव्हा ते दोघं म्हटले की आम्ही दोघं तुमच्या बाजूला बसू का, डावीकडे उजवीकडे, Because Jesus being their cousin कारण येशू ख्रिस्त त्यांचा नात्यातला भाऊ असल्यामुळे and his mother being their aunt, आणि त्याची आई त्यांची मावशी असल्यामुळे it was all well set within the family. हे सगळं परिवारामध्ये सेट आणि सेटल्ड होतं. Amen. आमेन. All settled in the natural, that all one family and we will all sit together. नैसर्गिक स्तरामध्ये सगळं स्थायी स्थिर स्थावर झालेलं होतं की आपला हा सगळा परिवार एक आहे आणि येशूच्या डावीकडे उजवीकडे आपणच बसायचं. Amen. आमेन. And even bring the natural in the spiritual. Now in heaven also we will have this natural atmosphere. आणि नैसर्गिक स्तर आता आध्यात्मिक स्तरात पण घुसवायचं आणि स्वर्गामध्ये सुद्धा आपण नैसर्गिक स्तरच आणून येशूच्या डावीकडे उजवीकडे बसून जायचं. Kick out the spiritual altogether, only natural we'll have. बाकी आध्यात्मिक वगैरे तिथं काही नाही. आध्यात्मिकाला लाथा मारायच्या, आध्यात्मिक मुलांना जागा बिगा काय नाही. Amen. तू आणि मीच त्याच्या शेजारी तिथं स्वर्गामध्ये नैसर्गिक स्तरात डावीकडे उजवीकडे बसून जायचं. Build the natural kingdom. नैसर्गिक राज्य उभं करू आपण. Amen. आमेन. हालेलुया. See their mentality. पहा मानसिक वृत्ती कशी होती. They wanted placement for themselves. त्यांना स्वतःसाठी जागा पाहिजे. That is warped theology. आता हे ईश्वरी ज्ञान वाकडं आहे. And warped theology will always blind you to the truth. हे ईश्वरी ज्ञान फुगलेलं आहे आणि असलं ईश्वरी ज्ञान तुम्हाला नेहमी सत्याकडे आंधळ करेल. You know, the Pharisees had misguided theology. पुरुषांकडे चुकीचं मार्गदर्शन पावलेली ईश्वरी विद्या होती. They wanted to see Messiah, but a kingly Messiah, not a servant character in him. त्या पुरुषांना मसीहा पाहायचा होता पण राजेगिरी चालवणारा मसीहा पाहिजे होता. असं चाकरी बिगरी करणारा नाही. They didn't want him to die on the cross. त्यांची इच्छा नव्हती की असं त्यांनी क्रुसावर मरायचं वगैरे. No, no, no. नाही नाही नाही. They wanted a powerful Messiah. त्यांना असा सामर्थ्यवान आणि पॉवरफुल असा मसीहा पाहिजे. Amen. आमेन. After all these years they waited, they just wanted Jesus to just step into the temple and destroy everybody. इतकी सारी वर्ष वाट पाहिल्यानंतर आता पुरुषांची इच्छा एकच होती की येशूनं मंदिरात यायचं आणि सगळ्यांना हाकलून लावायचं. Amen. Amen. And Bible says, बायबल म्हणतं when the other 10 heard about these two fellows' plans, बाकीच्या 10 शिष्यांनी जेव्हा या दोघा शिष्यांच्या योजना ऐकल्या they said, मग ते म्हणाले आता येशू पण आता फॅमिलीच करणार का? मग टीम मध्ये कुरकुर सुरू झाली. असं कसं की येशू पण आता फॅमिली टू मच करतायत. See, they got very angry. आणि बाकीचे 10 शिष्य चिडले. They were very displeased with James and John. आणि याकोब योहानावर बाकीचे 10 शिष्य नाराज झाले की असं कुठं होतं का. Suddenly you see, when the natural comes into force, there will be disharmony. असंच होतं. नैसर्गिक स्तर राज्य करायला आलं की कुठेतरी एकीचा धागा तुटतो. Yes. Where the flesh comes in, there has to be disharmony. अंगाच्या अंगात आलं की कुठेतरी एकीचे आणि प्रीतीचे धागे आणि एकीच्या आणि प्रीतीच्या तारा तुटतात आणि सूर जुळत नाहीत. Amen. But when you have the spiritual set in the proper perspective, there will always be harmony and unity. पण आध्यात्मिक स्तर आपण नेहमी जर सांभाळून ठेवलं आणि जपून ठेवलं तर मग नेहमी आपल्यामध्ये एकी राहील, सूर जमेल आणि सगळं प्रीतीनं होईल. See, they didn't understand त्यांना कळलं नाही what is greatness in the eyes of God, what is greatness in the heavenly sphere. देवाच्या नजरेमध्ये आध्यात्मिक स्तरामध्ये महानता कशाला म्हणतात ते त्यांना कळलं नाही. Clamor for position will always bring disharmony and disunity. पदासाठी असलेला Always उगीचचा fight. आवेश, पदासाठी असलेला उगीचचा आवेश आणि पदासाठी असलेली उगीचची हाव नेहमी सगळ्यांमध्ये एकी
जी असते ती फोडून टाकेल. Amen. आमेन. Like आणि people say, I want that position, this position. जसं आपण लोकांना बोलताना ऐकतो ना की मला ते पद पाहिजे, मला हे पद पाहिजे. The only position that is there is the servant position, and that is at the feet of Jesus. बाबा एकच वेकन्सी आहे, कुठं येशूच्या पायापाशी जमत असेल तर या. Like in the company you go, जसं कंपनीत आपण जातो, you want to become a manager, मॅनेजर व्हायचं मला, and then the company executive says there's only one vacancy, and that is servant's vacancy. कंपनीतले अधिकारी म्हणतात एकच वेकन्सी आहे आणि ती म्हणजे आम्हाला मोलकरी हवा आहे कंपनीमध्ये. Amen. आमेन. Then we say नको. मग आपण म्हणतो नाही नाही, म्हणजे असं कसं. चालेल, झाडाखाली राहणार, हो पत्ता खाईन, खाणार, हो, पत्ता खाईन घालणार. खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. मी कांदा भाकरी खात नाही. See, greatness in the eyes of God is so very different from the greatness that man perceives. म्हणजे देवाच्या नजरेतली महानता आणि देव कशाला महान म्हणतो हे मनुष्य कुठल्या गोष्टीला महान म्हणतो त्यापासून किती वेगळं आहे. It's not being on the TV. टीव्हीवर येणं नव्हे काही. Amen. Just because somebody has come, I will also come. कोणीतरी टीव्हीवर आलं म्हणून मी पण आता टीव्हीवरती येणार I will also jump in the bandwagon. आणि म्हणून आता मी पण त्या जत्रेमध्ये त्या गाडीत मी पण उडी मारणार. He is printing books, I will make books. त्यांनी पुस्तकं काढली आणि छापली, मग आता मी ही पुस्तकं लिहिणार आणि छापणार. He has bought 10 acres of land for the church, I will buy 20 acres land for the church. त्यांनी चर्चला 10 एकर जमीन घेतली, मी 20 एकर जमीन घेणार. अरे राजा तू करतोय काय. See, I remember when I was praying, the Lord told me, मी प्रार्थना करत असताना प्रभू मला म्हणाला, the greatness that the world sees जग ज्याला महान महान म्हणतं and justifies आणि त्याचा न्यायही करतं की हेच यथायोग्य आहे, is not what heaven sees and God justifies. त्या गोष्टींना देव आणि स्वर्ग महान म्हणून त्याचा न्याय करत नाही. All that is seen on this earth या जगात जे काही पाहिलं गेलं and all the prominence and importance the world gives, God thinks it is mediocre, nothing in his sight. या जगामध्ये जे काही दिसतं आणि या जगामध्ये माणसं ज्या कशाला हे फार मोठं आहे, हे फार प्रतिष्ठित आहे, हे फार अगदी असं महान आहे, त्याला देव महान मानत नाही तर कुठेतरी मध्यम मानतो. Amen. आमेन. For God it is so stale. These things are very stale. देवाला या सगळ्या गोष्टी फार ताज्या नाहीयेत, शिळ्या आहेत, शिळ्या. We may make many idols of many of you, or many of even me also. आपण कदाचित तुमच्यातल्या अनेकांचे पुतळे करू, Amen. कदाचित माझाही पुतळा करू. Maybe you will make 100 statues of me all over Dapodi. आणि अख्ख्या दापोळी कदाचित तुम्ही माझे 100 पुतळे करून लावाल चौकात. See, God is not going to count how many idols have been made of somebody. देव हे नाही बघणार आणि मोजणार की एखाद्या माणसाचे किती पुतळे करून यांनी चौकात लावले. He will see how many souls, living souls you have saved. देव हेच बघणार आहे की किती जिवंत माणसांचं तू तारण केलं. Amen. आमेन. Whether your life also is saved. आणि तुझ्या जीवनाचं पण तारण झालंय की नाही ते देव पाहणार आहे. Amen. आमेन. If the world regards some great men and some great women, जगाने जर काही women of महान God, पुरुषांना स्त्रियांना थोर मानलं, it is fine. ठीक आहे, It is fine. ठीक आहे. Because there has to be something to say that these are great men of God and women of God. कारण त्यांच्यामध्ये असं काहीतरी महान दिसलं असेल की ज्यापायी जग आणि जगातली माणसं म्हणतात किंवा माणसं म्हणतात की हे देवाचे थोर पुरुष आहेत, हे देवाचे या देवाच्या थोर सेविका आहेत. Amen. Amen. But Paul says पण पॉल म्हणतो in 1 Corinthians 4:3, 1 करीन 4 अध्याय 3 वचन, from there onwards it is said, तिथून पुढे लिहिलंय, it matters very little how I might be evaluated by you or by any human being or any human authority. 1 करीन 4 अध्याय 3 वचन, पॉल म्हणतो, परंतु तुमच्याकडून किंवा मनुष्याच्या न्यायाकडून माझा न्याय व्हावा ही मला फार लहान गोष्ट वाटत आहे. See, मी तर आपल्या स्वतःचा देखील न्याय करत नाही. he says, I'm not jumping around if somebody evaluates me and says I'm a great man of God. पॉल म्हणतो, जर कोणीतरी मला मी देवाचा महान सेवक आहे असं सारखं विदित केलं आणि घोषित केलं तर मला काही त्यामध्ये मोठेपण वाटत He नाही. says, I don't even trust my own judgment on this regard. तो म्हणतो या गोष्टींवरती मी स्वतःचा न्याय देखील ग्राह्य धरत नाही. See, he's saying, I also don't know. तो म्हणतो मलाही माहित नाही. I cannot say I will get this much reward only. तो म्हणतो मी नाही म्हणू शकत की मला एवढं प्रतिफळ मिळणारच. See,
Because we are so limited in our thinking. का आपली जी विचारसरणी आहे ती इतकी तोटकी आणि मर्यादित आहे. What we think as greatness, maybe God is saying it is not greatness, it is weakness. ज्याला आपण थोरवी म्हणतो त्याला कदाचित देव थोरवी म्हणणार नाही, अशक्तपणा म्हणेल. That doesn't mean that Paul is living in sin. याचा अर्थ असा नाही की संत पॉल काहीतरी पापात जगत होता म्हणून असं बोलला. Then Paul further says, my conscience is clean. पॉल म्हणतो माझा सद्विवेक अगदी स्वच्छ आहे. I know my conscience is clean. मला माहित आहे माझा सद्विवेक स्वच्छ आहे. But yet that does not prove me 100% right. तरी देखील त्यावरनं मी 100% बरोबर आहे हे सिद्ध होत नाही असं पॉल म्हणतो. Amen. आमेन. Though I may think it is right. मला जरी वाटलं की मी बरोबर आहे तरी त्यावरनं 100% मी बरोबर आहे हे सिद्ध होत नाही. It is finally my Lord who will put all my works in the fire and then justify my deeds. शेवटी माझा प्रभू माझी सगळी कृत्य आगीच्या भट्टीमध्ये टाकेल, त्यांना तपासेल आणि प्रभू माझा न्याय करेल. तुझा तुला हा माल आवडे वाटे 9 लाखाचा. Like you go to the goldsmith, जसं आपण सोनाराकडे गेलो you're selling that gold to him. आणि ते सोनं आपण त्याला विकतोय. You may say it is 24 carat. तुम्ही म्हणाल की हे 24 कॅरेट आहे. He will also look at it and say it is 24 carat. तो पण कदाचित सोनार बघून म्हणेल की हा 24 कॅरेट आहे. But yet what he says, तरी काय म्हणतो, we will finally see it. आपण भट्टीमध्ये तपासू किंवा त्यांच्याकडे कसोटी असते त्याला घासून बघू. See, finally the furnace will tell us. किंवा शेवटी भट्टी सांगेल हे 24 कॅरेट आहे का काय. Like we sell gold जसं आपण सोनं विकतो and we assume we will get 50,000 rupees. आणि तर्क लावतो की एवढं सोनं आता एवढं वजन आहे म्हणजे आपल्याला 50,000 रुपये मिळतील. The goldsmith also rubs it on a stone and he says approximately 40 you will get. सोनार पण कसोटीला घासतो 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 प्रत्येक नग घासतो घासतो आणि म्हणतो हा तुम्हाला रफली 40,000 रुपये मिळतील. But still तरी he says the furnace will decide. तो म्हणतो भट्टी ठरवेल की खरे किती In मिळतील. the same way, तसं all our judgments may at times be wrong. आपले सगळे न्याय आपलं सगळं जजमेंट कधी कधी चुकू शकतं बरं का. Amen. That's why Paul says, don't make final judgment about anybody. आणि म्हणून पॉल म्हणतो की कुणाचाही असा फायनल न्याय आपल्या तोंडाने करू नका. Don't make final judgment ahead of time. वेळ अगोदर कुणाचाही फायनल न्याय तुम्ही करू नका. Wait till the Lord comes. थांबा, प्रभू येईपर्यंत वाट पहा. Then he will reveal everything and he will reward you accordingly. प्रभू सगळं प्रगट करेल आणि त्या पद्धतीनं प्रभू प्रत्येकाला प्रतिफळ देईल. Yes, if the world graces you, if the world garlands you, accept it with meekness, accept it with a humble heart. हा, जगानं आणि माणसांनी तुमचं कौतुक केलं, तुम्हाला हार घातले, तर नम्र हृदयाने ते स्वीकारा. Amen. Say, Amen. okay, thank you. आणि म्हणा की धन्यवाद. Only आभारी if they आहे. are making a putla of you, say don't make. हा, But त्यांनी if जर they are- तुमचा पुतळाच करायला घेतला तर मात्र मध्यस्थी करून म्हणा की आता एवढं नको, हारापर्यंत ठीक आहे. हालेलुया. See, there are great men of God, great women of God, and they are very famous today. देवाचे महान सेवक सेविका आज फार प्रसिद्ध आहेत. Amen. And they must have done something worth for being recognized by even the spiritual world. आणि त्यांनी काहीतरी योग्यतेचे श्रम केले असतील ना, की म्हणून आध्यात्मिक जगतामध्ये त्यांना महान सेवक सेविका असं म्हटलं जातं. They must have surely paid the price. त्यांनी नक्कीच काहीतरी किंमत मोजली असेल ना. To reach in some position in the spiritual world, a person cannot just reach to that place without paying the price. आध्यात्मिक स्तरातल्या त्या पदापर्यंत पोचायला त्या महान सेवक सेविकांनी काहीतरी किंमत मोजली असेल की नाही. आध्यात्मिक स्तरातल्या त्या पदांपर्यंत किंमत मोजल्याशिवाय कोणी असं पोहोचू नाही शकत. They have proved themselves to God. कुठेतरी त्यांनी देवाला हे साबित करून दाखवलंय. Some people say, oh, but I find this fault and that fault in them. मग काही माणसं म्हणतात नाही, मला ह्यांच्यामध्ये ही चूक दिसते, मला त्यांच्यामध्ये ती कमी दिसते. Maybe now you are finding this fault, but when they started with, they must have paid the price. कदाचित आता तुम्हाला त्या चुका आणि त्या कमतरता त्यांच्यात दिसत असतील, पण जेव्हा त्यांनी सुरुवात केली त्याला त्यांनी किंमत मोजूनच सुरुवात केलेली आहे. Because no man of God, great man of God, has reached that greatness without paying the price or just simply out of public opinion or public vote. कारण की देवाचा कुठलाही महान आणि थोर सेवक असाच त्या पदापर्यंत पोहोचलेला नाहीये, त्या महानतेपर्यंत किंमत मोजल्याशिवाय पोहोचलेला नाहीये. Amen. त्यांनी किंमत मोजलेली लोकांच्या मतांवर आणि लोकांच्या सांगण्यावरनं तो महान झालेला नाही. Like some churches, जसं काही चर्च, I hear traditional churches, they have a vote. मी ऐकतो काही पारंपरिक चर्चेस मध्ये मतदान होतं And after the voting, then they are elected to some position. आणि मतदान झाल्यानंतर मग काहींना निवडलं जातं काही पदांवर ठेवायला. But when you are a man of God, when you get the calling of an office, पण
तुम्ही जर देवाचे सेवक आहात किंवा तुम्ही जेव्हा देवाचे सेवक असता आणि देवाच्या पाचपदरी सेवेतलं काही पाचारण जेव्हा तुमच्यावर असतं, you don't reach that position because of public opinion. तेव्हा त्या पदापर्यंत तुम्ही लोकांच्या मतांमुळे पोहोचलेला नाही. You have reached there because God is involved in it. तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाय कारण की देव त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. Are you understanding, कळतं people? का? Because God is involved in it. कारण की देव त्यामध्ये आहे म्हणून तुम्ही तिथवर पोहोचला. And God has a plan and a purpose for that man to keep him in that position. आणि देवाची योजना असते, देवाचे संकल्प असतात त्या महान सेवकाला त्या पदामध्ये ठेवायला. Amen. आमेन. It's not that God wants that person to be great, but God wants great work to be done through him. असं नाहीये की देवाला फक्त तो माणूस थोर झालेला पाहिजे आहे की हा महान सेवक महानच असावा. नाही, महान सेवकाद्वारे महान सेवा झालेली देवाला पाहिजे. Yet all said and done, तरी सगळं सांगून करून सगळं झालं. heaven's perspective of seeing things are totally different. स्वर्गाचे गोष्टींकडे बघण्याचे दृष्टिकोन पृथ्वीपेक्षा अगदी वेगळे आहेत. Because some of the things that we call as greatness is just superficial. कारण की ज्या काही गोष्टींना आपण थोर किंवा महान म्हणतो, ज्या काही गोष्टींना आपण थोर आणि महान म्हणतो, ते अंधश्रद्धेसारखं आहे. Amen. It is just a surface thing. किंवा वरवरच आहे. It's just sometimes it's a hype. It's because of the mass media and आणि all कधी-कधी- these things. A person is being lifted up. कधी कधी अतिशयोक्ती पण आहे. कारण की मास मीडियाद्वारे, या मीडियाच्या माध्यमाद्वारे खूपच सगळी अतिशयोक्ती करून ठेवल्यामुळे Amen. थोरवी महानता कधी कधी निर्माण होते. Maybe God is not involved in it at all. कदाचित देवबाप त्या सगळ्यामध्ये कुठेच नसेल. Who knows? You know, when man likes somebody, there can be many things that make him to like him or love him. Maybe emotions. माणसाला एखादा व्यक्ती जेव्हा आवडायला लागतो तेव्हा त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असू शकतात. कदाचित भावना गुंतलेल्या असतील. Some things can give you a boost that can even push you to being in the limelight. आणि काही गोष्टी तुम्हाला माझ्या पद्धतीनं प्रकाश झोतात येण्यास तर ढकलू शकतात. Yes. Like some people, जसं काही लोक falsely they can say many things. खोटेपणानं काही सांगतात किंवा सांगू शकतात. They can say many things. काही माणसं खोटं काहीही सांगू शकतात. Like there was this young man, जसं एक तरुण माणूस, young fellow. तरुण होता, He came to my house many years back. खूप वर्षांपूर्वी माझ्या घरी आला. And he said, God has revealed many things to me. तरुण होता, तरुण मुलगा, आणि मला म्हटला की देवाने खूप सारं मला प्रगट केलंय. And there was another fellow with him. त्याच्याबरोबर अजून एक व्यक्ती होता. And he was very emotionally tied with this fellow. आणि तो जो दुसरा व्यक्ती, तो या तरुण मुलाबरोबर फार भावनात्मक रीतीनं जडलेला. Because he wanted me to ordain him as a pastor. कारण त्याची शेवटी इच्छा होती की मी त्याला पास्टर म्हणून दीक्षा द्यावी. And then he said, मग तो बोलला God is going to do this. की देव असं करणार आहे He's going to give me a land next to the station. आणि स्टेशनच्या शेजारी मला जमीन देणार आहे. The station's name also will be this believer name. स्टेशनचं नाव पण असं असं बिलीवर असणार आहे. There will be a helipad there. हेलिपॅड पण असणार I आहे. will have a helicopter. माझं हेलिकॉप्टर असणार And आहे. I will send my helicopter to you. You have to come and then come to my church and preach and मग all पीटर that. पास्टर, मी तुमच्याकडे पण माझं हेलिकॉप्टर पाठवीन, तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसून माझ्या चर्चला प्रीच करायला या. See, I'm not against all these thoughts. या सगळ्या विचारांच्या मी विरुद्ध नाही. But dreams should not turn into imagination. स्वप्नांना काल्पनिक जगात नेऊ नका. There is a thin line dividing a dream and an imagination. स्वप्न आणि काल्पनिक जग यांना वेगळी करणारी रेषा फार पातळ आहे, म्हणून सावळे गोंधळ होतात. And even if God has spoken to you, it's not going to happen the next day. आणि जरी देव तुमच्याशी बोलला असेल आणि देवाने तुम्हाला प्रगट केलं असेल, तरी पी हळद आणि हो गोरी असे एका रात्रीत होत नाही. Amen. You know, God will prove you. God will test you. देव तुला कसोटीला चढवेल. And you need to humble yourself before that. मग तू त्याच्या अगोदर स्वतःला नम्र पण केलं पाहिजे. You start straight off talking like a king of kings and the Lord of lords. अरे सरळ थेट तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू सारखाच बोलायला We लागला. need to wash one another's feet. अरे ते पाय धुवायचा पार्ट जीवनात कुठे दिसला नाही जणू. See, सुरुवात तिथून पाहिजे. some things can be some little boost for you to come in the limelight. काही गोष्टी अशा पद्धतीनं तुम्हाला ढकलून ढकलून प्रकाश झोतात आणू शकतात. To make you famous, isn't it? तुम्हाला प्रसिद्ध करायला. You know, in the natural, नैसर्गिक स्तरात people become famous that way. अशा रीतीनं लोक प्रसिद्ध होतात नैसर्गिक जगतात. There is a way of people getting famous. आणि लोकांकडे मार्ग असतात, प्रसिद्धीचे मार्ग. Amen. Even Amen. through wrong means you can become famous. चुकीच्या माध्यमातून सुद्धा, चुकीच्या मार्गाने पण तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? But you cannot stay there for long if that thing comes from the people. पण लोकांकडनं ती प्रसिद्धी आणि ते पद सगळं आलं असेल
तर तिथं काही फार काळ आपल्याला राहायला जमत नाही. So there is a fame that comes even to believers that may have nothing to do with God at all. तर एखादी प्रसिद्धी बिलीवर माणसाला पण अशी मिळत असेल की ज्याचा संबंध देवाशी अजिबात नाही. Amen. What I'm trying to say is, माझा म्हणायचा प्रयत्न काय you आहे, ought to know. तुला कळलं पाहिजे, You ought to know. तुमचं तुम्हाला समजायला हवं. Amen. आमेन. You ought to know the truth. तुमचं तुम्हाला कळायला हवं सत्य काय आहे. Who made me to sit on the stage, or whether I pushed myself there, or because of God's grace I'm sitting there. See? कोणी मला स्टेजवरती ढकलून बसवलं का, मी भांडून येऊन स्टेजवर बसलो का, देवाच्या अभिषेकाने मी स्टेजवर येऊन बसलेलो आहे. सत्य केव्हा तरी ये उघाडा. See, like people gave Saul a lift. जसं लोकांनी शौलाला एक धक्का देऊन उंच केलं. Amen. And so he always thought it's a public poll. मग शौलाला नेहमीच असं वाटलं की आता लोकमत. So he thought it was all public opinion. त्याला मग नेहमीच शौलाला असं वाटायला लागलं की आता लोकमत And the people's vote is for me. आणि लोकांचं मत माझ्या जडीच आहे असं शौलाला वाटलं. And he started building his life on public opinion. आणि शौल त्याचं जीवनच लोकमतांवर बांधायला लागला. And even when Samuel came and showed him his fault, आणि मग शमूएलाने येऊन जेव्हा शौलाला त्याची चूक दाखवली तेव्हा सुद्धा he said, तो म्हणाला, at least before the people, don't put me down. सर कमीत कमी लोकांसमोर तुम्ही माझा अपमान करू नका. What was he trying to do? म्हणजे शौल काय म्हणतोय, Winning the people through wrong ways. शौल लोकांना चुकीच्या रीतीनं जिंकायला पाहतोय. People were impressed with Saul, आणि लोकांवर शौलाची छाप पडली, but it had nothing to do with God's voice. पण देवाच्या वाणीशी त्याचा काडीभर संबंध नव्हता. If you cannot please God, forget about pleasing people. तुम्ही जर देवाला प्रसन्न करू शकत नाही तर लोकांना खुश ठेवण्याविषयी विसरा. Amen. Some of the impressions we get flows through our emotions, some attachment, and many other things. काही छाप जी आपल्याला ज्या कुणाची मिळते ती कधी कधी आपली त्यांच्याशी जवळीकता असते का, भावना कुठेतरी गुंतलेल्या असतात. त्याला बरीच काही कारण असू शकतात. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो. Like David, जसं दावीद, he also had, you can call a woman's fan club. दाविदाच्या मागे पण स्त्रिया पार वेड्या वेड्या व्हायच्या. Amen. Every time David is to come from the victory, जेव्हा केव्हा दावीद विजय घेऊन यायचा, Saul used to be in front, शौल पुढे असायचा, but David used to be behind, दावीद मागे असायचा. and everybody used to be shouting, we got the victory, we got the victory. आणि सगळे ओरडत असायचे की आपल्याला विजय मिळाला, विजय मिळाला. But he would be very embarrassed. पण त्याला लाज वाटायची. David used to be very embarrassed. दाविदाला फार लाज वाटायची. Because women used to be playing cymbals and harps and dancing and shouting out, David, 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 David. कारण की बायका आणि मुली नृत्य करून आणि वाद्य वाजवून नुसतंच दावीद 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 करायच्या. And it was only women. आणि फक्त बायका आणि मुलीच हे करत होत्या. Yes. It doesn't speak about men doing that. पुरुषांविषयी तिथं लिहिलेलं नाही. I mean, he was very handsome maybe. म्हणजे दावीद कदाचित दिसायला फार देखणा असेल तर पोरी झाल्या वेड्या. Praise the Lord. See? And Saul was there right in front. शौल समोरच होता. But the women were shouting, David, David, not Saul, Saul. आणि बायका आणि मुली ओरडतात दावीद 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 आणि शौलाचं नाव घेत नाहीत. And Saul was very angry. मग शौलाला टुमत झाला आणि That is शौल the problem. चिडला. शौल चिडला, ती समस्या. Public opinion. लोकमत सोड, पुढारी पण घे. Why should Saul be angry if women don't please him? अरे शौलाला राग यायची काय गरज आहे जर बायकांनी त्याचं नाव नाही घेतलं आणि नुसतं दाविदाचं घेतलं ते, आणि चिडायला कशाला हवं. You are called to please God. तुला देवाला प्रसन्न करायला बोलवलंय ना, मग तू त्यांच्यावरती चिडतोय कशाला. And David was not feeling very, something else in his heart. He was very embarrassed. आणि दाविदाला लाजच वाटायला लागली, म्हणजे कसं तरीच वाटायला लागलं. Amen. He didn't like it. He didn't want it. दाविदाला ते आवडलं नाही, दाविदाला ते नको होतं. That's why always remember, म्हणून नेहमी लक्षात ठेवा, when human beings promote you, जेव्हा मानव किंवा माणसं तुम्हाला उन्नती किंवा बढती देतात, there's always fear of that same people pulling you down. तेव्हा नेहमी तिथं भय असतं बरं का, की तीच माणसं उद्या उठून तुम्हाला
उपकरणं खाली घेतील. And when humans promote you, आणि जेव्हा माणसं तुम्हाला बढती देतात, it's not necessary to mean that you got the approval of God also. त्याला याचा अर्थ खात्रीपूर्वकरित्या असा लागत नाही काही की देवाकडनंही तुम्हाला मान्यता मिळालेली I'm आहे. not saying it is always like that. मी असं नाही म्हणत की नेहमी असं असतं. But it may be at times. कदाचित कधी कधी. Amen. आमेन. That's why try to please God. म्हणून मी काय म्हणतो, देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करा. And you will automatically please people. देवाच्या मनात शिरा की आपोआप लोकांच्या मनात गेलात. So our concept of greatness may not be the concept of greatness of God. तर आपण थोरवी विषयीनं जे काही दृष्टिकोन बोलतो तेच देव किंवा स्वर्ग बोलत आहे थोरवी विषयीनं, असं गरजेचं नाही. Yes, I know our great God produces great servants of God. मला माहिती आहे आपला महान देव देवाचे महान सेवक उभे करतो. But when God sees us down and He has this picture of all of us, परंतु देव जेव्हा वरून खाली पाहतो आणि आपल्या सगळ्यांचं चित्र त्याच्या समोर येतं, He does not have the mind, the same kind of mind we have of ourselves. तेव्हा आपलं स्वतःविषयीचं जसं मन असतं, आपलं स्वतःविषयीचं जे म्हणणं असतं तसं देवाचं आपल्या विषयीनं म्हणणं नाही. Like if you want to know who are the greatest people or the spiritual people walking on this earth, समजा तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल की या जगामध्ये चालणारे सगळ्यात देवाचे महान लोक कोण, and if you're asked who are the great people on this earth, आणि तुम्हाला जर विचारलं गेलं की कोण आहेत असे सगळ्यात महान लोक देवाचे या जगात, see, you will have names. तर तुमच्याकडे काही नावं असतील. Even in the world, जगात पण another great man, आणि कोणी थोर माणूस, another great आणि personality. कोणी थोर व्यक्तिमत्व, Yes, they were all great. सगळे हे थोर होते. But it may not be the same way that God sees as greatness. पण त्याच रीतीनं देवा त्याकडे बघत असेल असं काही सांगितलं जात नाही. ज्याला आपण थोरवी म्हणतो त्याला देव थोरवी म्हणतोय असं काही होऊ शकेल, नेहमीच होऊ शकेल असं सांगत नाही. Man's choice cannot be God's choice. माणसाची जी निवड असते ती देवाची निवड होऊ नाही शकत. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? Amen. आमेन. So also in the spiritual world, तसंच आध्यात्मिक जगात you may have some people's names at the tip of your tongue. काही माणसांची नावं तुमच्या अगदी जिभेवरती तयार असतील That these are the great men and great women of God. की हे सगळे देवाचे महान सेवक आणि सेविका. And we know आणि आपल्याला माहिती आहे that each one of us walks with God. आपल्यातला प्रत्येक जण देवाबरोबर चालतो. Amen. Amen. Every one of us. प्रत्येक जण Not देवाबरोबर only चालतो. they walk with God, we also walk with God. फक्त ते महान सेवक सेविका देवाबरोबर चालतात असं नाही, आपण पण देवाबरोबरच The चालतो. only difference is फरक एकच आहे, the levels. पातळी. Amen. The difference is the levels फरक and the पातळीचा. degree and the measure. फरक पातळीचा प्रमाणाचा पडतो. Amen. आमेन. Some walk very close to God. काही देवाच्या खूप जवळून चालतात, Some do walk but little bit far. काही देवाबरोबर चालतात पण थोडं लांबून चालतात. Some are acquainted little less काही देवाशी with ओळख, God. काहींची देवाशी ओळख जरा कमी असते, Amen. काहींचा परिचय दांडगा असतो. And that's why we walk at different levels and degrees with आणि God. म्हणून सगळे देवाबरोबर चालतायत पण प्रमाण प्रत्येकाचं आणि पातळी प्रत्येकाची वेगळी आहे. So we have names like Kenneth Hagin, तर आपल्याकडे काही नाव उदाहरणार्थ केनेथ हेगन, Wigglesworth, स्मिथ विगल्सवर्थ, or today Joyce Meyer, आज अलीकडच्या जमान्यात म्हटलं तर जॉयस मायर or Benny Hinn, किंवा बेनी हिन, you know, or Brother D.J. Dinakaran. डीजे दिनकरन अंकल. And these all men and women of God have their places and positions in the spiritual reckoning. आध्यात्मिक ओळखीमध्ये, आध्यात्मिक परिचयामध्ये ह्या सगळ्या महान सेवकांचं आणि सेविकेंचं नाव ओळखलं जातं. But we base their greatness according to our perception. पण आपण काय करतो, आपल्या विचारानुरूप आपण त्यांना थोरवी देतो. And I sense, मला असं वाटतं if God were to take some of us or one of us to heaven, जर देवानं आपल्यातल्या एखाद्याला स्वर्गात नेलं and if in heaven if we ask आणि स्वर्गात जर आपण विचारलं who the greatest people are, सगळ्यात थोर कोण आहेत, amen, we will be shocked सगळ्यात महान कोण आहेत, तर आपल्याला तर कदाचित धक्काच बसेल that the names we had in our list is not the last of it. की आपण जी नावं यादीत ठेवलेली होती तीच फक्त आहेत असं नाहीये. There were others also added to that list which can become a very big list. बाकीची इतर नावं पण त्या यादीला जोडलेली आहेत की जी यादी फार मोठी असू शकते. Yes. We may
have about 10 people in our mind. आपल्या मनात कदाचित 10 माणसं असतील की हे देवाचे महान लोक, And we will tell Jesus, see, these are the 10 great. आणि आपण येशूला सांगू की ही बघा ही तुझी देवाची महान माणसं ही 10. Jesus will say, yes, right. येशू म्हणेल बरोबर आहे, But I'll give you another list. अजून 10 नावं देतो. With that 10, these are also added, त्या 10 बरोबर ही पण नावं आहेत, which never shine in the limelight. जी नावं कधी प्रकाश होतात कुणाला दिसलीच नाहीत. Never shined in the limelight. जी नावं किंवा जी माणसं कदाचित कधी प्रकाश होतामध्ये कुणाला दिसली नाही, But who worked, labored behind the screen. पण ज्यांनी पडद्यामागे काम करून पडद्यामागची कलागिरी केलेली आहे. Like there are people like Anna who are in the temple of God, not being noticed by anyone, praying day and night. जसं ॲनासारखी माणसं मंदिरामध्ये दिवस आणि रात्र प्रार्थना करत बसलेली, ज्यांच्याकडे फारसं लक्ष कधी कुणाचं जात नाही But किंवा गेलं their नाही, names can also be added with the great ones. पण त्यांची नावं देखील महान पुरुष आणि स्त्रियांच्या नावांच्या यादीत येऊ शकतात. Like Simeon, जसं शिमोन, unknown to the world, जगाला अनोळखी but known to God, पण देवाच्या ओळखीचा, shining for God. देवासाठी चमकतो. See, that's why we miss many of the spiritual things, because we always feel and we judge according to our natural thinking. आणि म्हणून बऱ्याच आध्यात्मिक गोष्टी आपण चुकवून बसतो, कारण आपण विचार करताना नेहमी डोक्यानेच करतो आणि आपली सगळी विचारसरणी फार नैसर्गिक असते. But one thing always be sure, पण एका गोष्टीची खात्री नेहमी बाळगा, every person who walks with a humble heart, जो प्रत्येक माणूस नम्र हृदयाने चालेल, doing his will, त्याची इच्छा करत चालेल, washing the saints' feet, संतांचे पाय धुत चालेल, shall be known of God. त्याला देव ओळखेल, Shall be known of God. तो देवाच्या ओळखीचा होईल. The most important thing is that we abide in the vine. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण द्राक्षवेलात राहायला हवं. When you are abiding in the vine, you are building up your character like Jesus Christ. आपण जेव्हा द्राक्षवेलात राहतो, आपण आपलं चारित्र्य आणि स्वभाव गुणधर्म येशू ख्रिस्तासारखे करत असतो. And you know what happens? आणि काय होतं माहितीये, The best thing is, सगळ्यात चांगली गोष्ट, when you abide in the vine, जेव्हा आपण द्राक्षवेलात राहतो, you are not worried about popularity or mediocrity. तुम्हाला प्रसिद्धीची काही काळजी नसते किंवा मी प्रसिद्ध होत नाहीये याचं टेन्शन नसतं. Why? का? He who abides in the vine builds the character like Jesus. जो द्राक्षवेलात राहतो तो येशू सारखा स्वभाव बनवतो. And when his character is built like Christ, he is not bothered whether he is in the limelight or behind the screen. आणि येशू सारखा स्वभाव ज्या माणसाचा बनतो त्याला काही पर्वा नसते की मी प्रसिद्ध होत आहे की मी प्रसिद्ध होत नाहीये. Amen. Amen. Whether you are popular or you are living an obscure life. तुम्ही प्रसिद्ध असा किंवा नसा. Amen. Amen. As long as you're abiding in the vine. सोवर तुम्ही द्राक्षवेलात राहाल. Because that is the greatness or the main factor that Christ will see. तीच महानता आहे आणि तोच मुद्दा महत्वाचा येशू ख्रिस्त पाहणार आहे. Amen. आमेन. The true work of God देवाचं खरं कार्य is not just depending on outward circumstances. किंवा देवाची सत्य सेवा केवळ बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसते. Don't be carried away too much with the outward circumstances. बाहेरून जी परिस्थिती दिसते ती बघून फारसे बहकू नका. Like for instance, उदाहरणार्थ, I am rich. मी श्रीमंत आहे, That means I am pleasing God. That's why God made me rich. याचा अर्थ मी देवाला प्रसन्न केलेलं आहे आणि म्हणून देवाने मला श्रीमंत केलंय. Not necessary. गरजेचं नाही. I can show you even Herod, people like Herod rich. हेरोदासारखी माणसं पण श्रीमंत असलेली मी तुम्हाला दाखवीन. See? तर मी Yes. श्रीमंत आहे म्हणजे मी देवाला प्रसन्न केलेलं आहे असे तर्क लावू नका. Nobody is sick in my family. कोणीच माझ्या परिवारात आजारी नाही. That person is always sick. तो नेहमी आजारी असतो. He is fallen from the eyes of God. देवाच्या नजरेतनं पडलेला आहे. You cannot say it. असे तर्क लावू नाही शकत आपण. Cannot say it. असं म्हणणारे आपण कोण? Lazarus was full of boils. लाजराला गळवे झाले. Lazarus was full of boils. लाजर गळव्यांनी भरलेला होता. He was not healed. आरोग्य मिळालं नाही त्याला. But Job was healed. इयोबाला आरोग्य मिळालं. Lazarus was not healed. लाजराला आरोग्य नाही मिळालं. There are certain things of God that is only in the bosom of God. देवाच्या काही गोष्टी देवाच्या छातीतच असतात, त्या राहू द्या. And it's better because that teaches us obedience to आणि Him. हेच चांगलं, कारण त्यातून आपल्याला फटके बसून आपण नम्र होतो आणि आज्ञांकित राहतो. Success doesn't depend on
being famous. यश नेहमी प्रसिद्धीवर अवलंबून नसतं. Amen. मी प्रसिद्ध आहे म्हणून मी यशस्वी झालो असं नसतं. Man can become famous for anything. मनुष्य कुठल्याही गोष्टीसाठी प्रसिद्ध होऊ शकतो. A man who killed 10 people can become very famous overnight. ज्या माणसाने 10 माणसांचे खून केले तो पण एका रात्रीमध्ये फेमस खुनी होतो. Amen. A man who lived an obscure life, next day he got a lottery ticket of 10 crores, he can become famous overnight. एखादा मनुष्य मध्यम जीवन जगत आहे परंतु त्याला त्या रात्री लाखो रुपयाची लॉटरी लागली तर तो तर एका रात्रीमध्ये श्रीमंत आणि प्रसिद्ध दोन्ही होतो. Amen. But life does not consist in that kind of outward circumstance. पण बाहेरची आपली जी परिस्थिती आहे त्यावरती अवलंबून आपलं जीवन नाहीये. But when you walk humbly with God, पण जेव्हा आपण देवासमवेत नम्रतेनं चालतो you are not bothered whether you are in obscurity or whether you are in popularity. मग आपल्याला काही याची काळजी आणि टेन्शन नसतं की मी प्रसिद्ध आहे का मी मध्यमच आहे आणि कोणी मला विचारत नाही मी प्रसिद्धच नाही ही काळजी आपल्याला कधी नसते. Amen. आमेन. Some people काही लोक are tempted into it. काही लोकांना तो मोह होतो. They say, he also does, let me also do it. काही लोक त्या मोहात पडतात. ते म्हणतात ह्यांनी केलं मी करतो. तो टाय घालून प्रीच करतो, मी पण टाय आणि हो कोट ना. घालून प्रीच करणार. पण त्यांच्या आत जे आहे ते तुझ्यात यायला हवं. बाहेरच्या टाईत येत नाही. See, it doesn't matter. काही फरक नाही पडत. As long as you know that what you are doing, those small things is being appreciated by God. ज्या लहान सहान गोष्टी आपण करतो ना त्या गोष्टी देवाने जर त्या गोष्टींचं कौतुक केलेलं आहे देव जो त्या गोष्टींवर प्रसन्न आहे भले लहान सहान बास आहे. God finally appreciates a servant attitude even working like a pastor. But he wants a servant attitude. अगदी शेवटी देवाला काय हवंय चाकरीपणाची वृत्ती हवी आहे. पाय धुवायची वृत्ती हवी आहे पाळक वर्गाकडनं सुद्धा. But see, we have been raised up in the standard of the world. पण कसं होतं आपण जगिक स्टँडर्ड नुरूप सगळे वाढतो. If one has to become a celebrity, एखाद्याला जर सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध व्हायचंय he has to be always be walking in the limelight. तर त्याला नेहमी प्रकाश झोतात चालावं लागतं. Without media hype, without the paper, this fellow will not sign one movie also. आणि मीडिया शिवाय किंवा न्यूजपेपर शिवाय तो एकही चित्रपट साइन करणार नाही. He cannot walk unknown and become a celebrity. अनोळखी राहून अपरिचयाचा राहून तो प्रसिद्ध आणि सेलिब्रिटी होऊ नाही शकत. Are you understanding what I'm जगात saying? म्हणून त्याला मीडिया न्यूजपेपर लागतातच. He cannot walk unknown and be a celebrity. अनोळखी राहून जगात कोणी प्रसिद्ध आणि सेलिब्रिटी होऊ शकत He नाही. cannot walk privately and be a celebrity. खासगी राहून जगामध्ये कोणी प्रसिद्ध आणि सेलिब्रिटी होत नाही. He cannot live in the village and think of acting in a movie, in Hindi movie. खेडेगावात राहून मी हिंदी चित्रपटात काम करीन असं तो म्हणू शकत He नाही. has to leave that village or that town or wherever he has to come to Mumbai. त्याला ते खेडेगाव सोडून ते जे काय गाव आहे ते सोडून मुंबईला यायला लागेल हिंदी चित्रपटात काम करायचं असेल तर. He has to be living in that area. त्याला बॉलिवूड मध्ये राहायला लागेल. Amen. आमेन. Whatever Lokhandwala Chal, whatever it is जे there, that काय area you have to. लोखंडवाला चाल जुहू बँड्रा He has to हालेलुया stay there only. तिथंच त्याला राहायला लागेल तर पिक्चर मिळतात आणि सिरियल सुद्धा. He has to be in the limelight. त्याला त्या प्रकाश झोतात राहायला लागतं मीडिया मागे न्यूजपेपर पुढे. But पण as believers, बिलीवर या नात्यानं you don't have to be in the limelight to receive the celebrity status by धन्यवाद. God. धन्यवाद देव बाप्पा की आपल्याला काही प्रकाश झोतामध्ये राहायला लागत नाही. देवाकडनं आपल्या डोक्यावर प्रसिद्धीचा आणि सेलिब्रिटीचा शिक्का बसायला. Praise the Lord. You can walk unknown and still be a celebrity in the eyes of God. पण अनोळखी राहून देखील देवाच्या नजरेमध्ये प्रसिद्ध आणि सेलिब्रिटी मोठे महान होऊ शकतो. Praise the Lord. हालेलुया. बरं वाटलं की नाही. मग मी तेच तर शिकवतोय. Sometimes when you walk with God, you will be an unknown person. कधी कधी जेव्हा तुम्ही देवाबरोबर चालत असाल तुम्हाला फारसं कोणी ओळखत नसेल तुम्ही Yes. अनोळखी असाल. Who said that if you walk with God, you will be known by the whole world? कोण म्हटलं तुम्ही जर देवाबरोबर चालताय आणि देवाचं काम करताय तर अख्खं जग तुम्हाला ओळखेल. Nobody will know you, कोणी कदाचित तुम्हाला ओळखणार but नाही. heaven will know you. अरे पण स्वर्ग तुला Hell ओळखतंय. will know you. नरक तुला ओळखतंय. Sometimes you walk with God, you become well known. कधी कधी देवाबरोबर चालून तुम्ही चांगले ओळखीचे होता.
But there are other times बाकीच्या वेळेला when you walk with God, you become unknown. जेव्हा तुम्ही देवाबरोबर चालताय कदाचित अनोळखी राहाल. There are times when you walk with God when people don't want to know you. कधी कधी देवाबरोबर तुम्ही चालत असताना काही लोकांना तुम्हाला ओळखून घ्यायची इच्छा नाही. Maybe when you're walking with God, तुम्ही देवाबरोबर चालत असताना people will hate you. काही माणसं कदाचित तुमचा तिरस्कार करतील उगीचच विदाउट एनी रिझन. It's the whole package. हे पॅकेज डील आहे, ह्याच्यात सगळे येतं. Are you ready for it? Say. ते पॅकेज डील मा ह्याच्यात सगळं येतं. तयार आहे का? Sometimes you walk with God privately. कधी कधी आपण खासगी रीतीने देवाबरोबर चालतो. Sometimes you walk with God publicly. कधी कधी आपण लोक समुदायासमवेत आणि लोक समुदायासमोर देवाबरोबर चालतो. Yet finally it is not how many people surround you. तरी शेवटी किती लोकांची गर्दी तुझ्या समवेत घोळका करून होती यावर काही डिपेंड नाही. But पण with those people surrounding you, do you still have a servant attitude? तो लोकांचा तो महागर्दीचा घोळका तुझ्या अवतीभोवती असून देखील तू चाकरी पण स्वतःमध्ये ठेवलायस का? लोकांचे पाय धुतोस का? हे गरजेचं आहे. त्यावरनं ठरेल Amen. महान कोण आणि लहान कोण. You may drive a car. तुम्ही कदाचित मोटर गाडी चालवाल, You may drive a Mercedes. कदाचित मर्सिडीज चालवाल, You may have your own aeroplane. स्वतःचं एरोप्लेन पण असेल. चला Okay. ठीक आहे. But पण do you still have the servant attitude? चाकरी पण तुमच्यात आहे का? एरोप्लेन उडलेलं चालतंय, तुम्ही उडायचं नाही. That is a good thing. एरोप्लेन भले उडा, तू जमीन फेरे. You will have garlands at times. You will have brickbats at times. कधी कधी समोरनं हार आणि मागनं लाथा बसतील. Because unless we carry that servant attitude, we might just leave the ministry. कारण की जोवर आपण ते चाकरीपणाची वृत्ती आपल्यात ठेवत नाही ना, असं होईल की आपल्याला असं वाटायला लागेल की नको बाबा, हे मला हे सेवा विवाह काही नको, मी सगळं सोडतोय. There are times you will not get any garland. कधी कधी एकही हार मिळणार नाही. You'll only get brickbats नुसतं मागे or मार, stones. मागे मार, दगडांचा मार, विटांचा मार किंवा लाथा मिळतील. Accept it because this is the time of you walking as a servant. स्वीकारा, कारण की हीच तुमची वेळ चाकरपण किंवा चाकरपणाची वृत्ती बाळगून चालायची वेळ आहे. You are bought with a price. You don't belong to yourself. You are a slave unto God. तुला किंमत देऊन विकत घेतलंय, तू स्वतःच्या मालकीचा नाही, तू देवाचा गुलाम आहेस. Wherever we minister, howsoever we minister, we need to stand here and say, Lord, hide me behind the cross. जिथे कुठे आपण सेवा करतो, जी काही सेवा करतो, आपण नेहमी असंच म्हणायचं की ख्रिस्त, येशू ख्रिस्ता तुला गौरव मिळो, मला तू क्रुसामागे लपव. Praise the Lord. Amen. No matter what kind of clothes you wear, कुठल्याही पद्धतीचे मग तुम्ही कपडे घाला, doesn't matter. काहीही फरक पडत नाही. Doesn't matter. काही फरक पडत नाही. Ordinary clothes, suit and gold clothes, whatever. काही घाला, कपड्यांनी तर फरक पडतच नाही. सूट घाला, साधे कपडे घाला का सोन्याचा शर्ट घाला. Jesus wore a garment which was seamless. येशू ख्रिस्ताने कसा जगा घातला ज्याला वीण नाही. That means it was a costly garment that Jesus म्हणजे wore. महाग जगा त्याने घातलेला. Just imagine Roman soldiers fighting for that one garment. कल्पना करा, रोमी शिपाई त्या एका जगासाठी भांडत होते. See? You call me Lord, I am. You call me Master, I am. But see what I'm doing. तुम्ही मला धनी म्हणता, प्रभू म्हणता, मी आहेच आहे धनी आणि प्रभू, पण मी काय करतोय ते बघा. Lord, whatever I do, howsoever I do, let me remain unknown in the world, if it प्रभू, ought मी to be, जे- but let it be that I be known in the heavens. प्रभू मी जे काही करतो ते सगळं लोकांपासून अनोळखी राहिलं तरी चालतंय, पण मला स्वर्गामध्ये ओळखीचा कर. Let the world know Jesus. जगाला येशू कळू दे. Like a man of God was dying, जसं एक देवाचे सेवक मरणशय्येवर होते. and a well-wisher met him, एक हितचिंतक त्यांना भेटला and he said, आणि म्हणाला, everybody knows you. सगळे तुम्हाला ओळखतात. He said, ते म्हणाले, then I'm going to carry this hurt in me while I die, because people know me and they don't know Christ. ही दुःखी वेदना घेऊन मी मरणार आहे, कारण की लोक मला ओळखतात पण ख्रिस्ताला नाही. See, people should know Jesus. लोकांना येशू कळला पाहिजे. Forget about knowing Peter. बाकी पीटर कळला पाहिजे Who वगैरे. is Peter? Who was Peter in the first place? कोण आहे पीटर? पहिलं म्हणायला गेलं तर पीटर होतेच कोण? Scum of the earth.
धूळ, dust of this earth. उकिरड्यावरची धूळ, या जगातली Nobody. माती, कोणी नाही. We should be able to walk known, we should be able to walk unknown. आपल्याला ओळखीचे असलो तरी चालता आलं पाहिजे देवासमवेत, अनोळखी असलो तरी देखील देवासमवेत चालता आलं पाहिजे. A servant at home, घरी चाकर, whether the people introduce you to those who come to your home or not, तुमच्या घरी जे कोणी येतात त्यांच्याशी त्यांनी तुमची ओळख करून दिली किंवा नाही दिली, servant is a servant. चाकर इज चाकर. That servant will say, चाकर काय म्हणेल? it's okay. ठीक आहे. He will not say, का माझं ओळख नाही दिलं त्यांना. चाकर असं नाही म्हणणार काय, नाही म्हणजे सगळ्यांचा परिचय करून दिला, माझा परिचय, तुम्ही चाकर आहे. नाही, लास्ट टाइम केलं होतं ना. लास्ट टाइम केलं होतं, यावेळी नाही केलं. नाही केला, You are a servant. तू चाकर आहेस. You will be known at times, you will be unknown at times. You are a servant. कधीतरी तुला ओळख दिली जाईल, कधी कधी कदाचित तुला ओळख दिली जाणार नाही. ठीक आहे, आपण चाकर आहे, मी कोण मोठी लागून गेले. Amen. He must increase, I must decrease. तो वाढला पाहिजे, मी कमी झाले पाहिजे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. We have to die every day. रोज मरायचंय आपण. This is the spirit of servanthood. हा चाकरपणाचा आत्मा आहे. And servanthood is the only key to the power of God. आणि देवाच्या सामर्थ्यामागची गुरुकिल्ली एकच आहे, चाकरपण करणे, आणि ते आत्मसात करता करता एक आयुष्य निघून जातं. Praise the Lord. I know in these last days, मला माहिती आहे या शेवटच्या दिवसात God is going to give some people special anointing. परमेश्वर काही लोकांना खास अभिषेक देणार आहे. Yes, He's going to do it. देव करणार आहे. When you have the servant attitude, He will do it. जेव्हा तुम्ही चाकरपणाचा आत्मा बाळगाल ना, देव हे कार्य करणार. You who have been walking unknown for quite some time without complaint, God is going to put you in the limelight. जे Suddenly. तुम्ही काही तक्रार न करता आजपर्यंत अनोळख्यासारखे विश्वासूपणे काम आणि कार्य आणि सेवा करत आला, त्यांना या अलीकडच्या दिवसांमध्ये देवबाप ओळखीचे परिचयाचे अभिषिक्त करणार आहे. Praise the Lord. And suddenly He will make you unknown also. आणि अचानक मग देव तुम्हाला थोड्या वेळ अनोळखी पण करेल. Be ready for it. तयार राहा. A servant is ready for it. चाकर सगळ्याला तयार असतो, डोक्यावरती घेऊन उदो उदो, पायाखाली ठेवून नाचो नाचो. Amen. People say, लोक म्हणतात, Lord, give me this power. प्रभू मला हे सामर्थ्य दे, Give me this power. मला ही पॉवर दे. God says, देव म्हणतो, pay the price. किंमत दे, Pay the price. किंमत दे, Pay the price. किंमत मोज, Pay the price. किंमत मोज. Pay the price first. अगोदर किंमत मोज. Amen. Without paying the price, nothing. किंमत मोजल्याशिवाय पॉवर नाही. किंमत मोज, पॉवर इज ऑल युअर्स. Praise the Lord. हालेलुया. We'll continue next week. येत्या सोमवारी विषय सुरू ठेवूया. But God is preparing His bride. पण ते मात्र त्याच्या वधूला तयार करत आहे. I'm so happy when I see people intently listening. Most of you are writing down those messages. मला खूप आनंद होतो जेव्हा मी लोकांना अगदी कान देऊन वचन ऐकताना पाहतो, आणि तुमच्यातली जास्तीत जास्त माणसं संदेश लिहून काढतात, ते बघून मला खूप आनंद होतो. I'm telling you, it shall change your life मी completely. सांगतो ना, तुमचं जीवन त्यातून पूर्ण बदलेल. हालेलुया. धन्यवाद देवाचा. Because these things I get it from God. कारण या गोष्टी मला देवाकडून मिळतात. And it blesses not only you, it blesses me as well. आणि यातून केवळ तुम्हाला आशीर्वाद मिळतो असं नाही, तर तुम्हाला आशीर्वाद मिळतो आणि मलाही आशीर्वाद मिळतो. Like Elisha's bones blessed somebody else. जसं अलिशाच्या हाडांनी दुसऱ्या कोणाला तरी आशीर्वाद दिला. When Elisha dies, somebody else is raised. अलिशा मेला की आणि कोणीतरी उभं राहतं. Father, देव बापा, give us this attitude ही of a वृत्ती, servant. चाकरपणाची वृत्ती आम्हाला दे. Help us to know, Lord, you are a man of sorrows. आम्हाला मदत कर हे जाणून घ्यायला की तू दुःखाचा माणूस होतास. Help us to understand आम्हाला हे समजून घ्यायला मदत कर that at times की कधी कधी we'll walk known, at times we'll walk unknown. आम्ही अनोळख्यासारखे चालत असू, कोणाच्या परिचयाचे नसू, कधी कधी आम्ही फार ओळखीचे असू, सगळ्यांच्या परिचयाचे असू. We may get appreciation at times, we may not. कधी कधी कौतुक मिळेल आणि होईल, कधी कधी कौतुक होणार नाही, मिळणार नाही.
A servant at home at times get appreciation, but he doesn't wait for the appreciation. घरातल्या चाकराला कधी कधी कौतुक घरातून मिळतं, पण तो कौतुकाची वाट पाहत नाही. Then I will start working again. तो चाकर असं नाही म्हणत की घरच्यांनी माझं कौतुक करू दे मग मी परत काम करीन. No. नाही, Servant works. चाकर चाकरी करतो. Master, प्रभू, teach us these principles, Lord. ही तत्व आम्हाला शिकव. Break us more and more. आम्हाला अजून तोड. Humble us more and more, Lord. आम्हाला अजून नम्र कर. There are certain things in our lives काही गोष्टी आमच्या जीवनात आहेत that has to be lined up with your thinking, Lord. ज्या तुझ्या विचारसरणीला जुंपल्या पाहिजेत. Let me have the mind of Christ. ख्रिस्ताचं मन माझ्यात येऊ दे. आमेन. Rabba shakara mantala rabba kara bara 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 bara. Servants. We are servants. आम्ही चाकर आहोत. We are प्रभू. slaves. आम्ही गुलाम आहोत. Yes, you are apostle, but you are a slave. हा, तुम्ही प्रेषित आहात पण गुलाम सुद्धा You आहात. are a pastor, but you are a slave. तुम्ही पास्टर आहात पण गुलाम सुद्धा आहात. You are an elder, but you are a slave. तुम्ही वडील आहात पण गुलाम सुद्धा आहात. Jesus. With all the things you have blessed us with, ज्या सगळ्या गोष्टींचा आशीर्वाद तू आम्हाला दिलायस येशू, let us never remove the garment of a servant. कधीच आम्ही चाकरपणाचा झगा काढू नये. That is our true identity. ती आमची खरी ओळख असेल. Everything else is just a superficial thing. बाकी सर्व केवळ एक भपका आहे. On top we may wear a suit, but inside it should always be a servant garment. वरून जरी आम्ही सूट घातला तरी आतून चाकरपणाचा आत्मा ठेव. Thank you, Jesus. Lord, प्रभू, now touch my people माझ्या लोकांना आता स्पर्श कर. and bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Bless my people. माझे लोक आशीर्वादित कर. Because कारण already the servant attitude has gripped them. चाकरपणाचा आत्मा त्यांना जखडून गेलाय आता. They have already humbled themselves. त्यांनी स्वतःला नम्र केलेलं So आहे. now you have to exalt them. म्हणून आता तू त्यांना उन्नती दे. You have to bless तू them. त्यांना आशीर्वाद दे. You have to heal them, तू Lord. त्यांना आरोग्य दे. Lift them up, O God. त्यांना उचल. Lift them up. त्यांना उचल. Thank you, Jesus. The Lord is ready to lift many of you. प्रभू तुमच्यातल्या अनेकांना उचलायला तयार आहे. Those who have been living in obscurity, जे मध्यम जीवन जगत होते He is going to bring you out in public. त्यांना तो आता लोक जमावासमोर आणणार आहे. Yes. He's going to do it. तो करणार आहे. He's going to bless some of you in such a way. काही लोकांना तो असा आशीर्वाद देणार आहे ना, Such a way असा आशीर्वाद देणार आहे that you will know. की तुम्हाला कळेल Just because you walked unknown and faithful with God, God has blessed you. तुम्ही देवाशी विश्वासूपणे आणि अनोळखीपणे चाललात पण देवाने तुम्हाला आशीर्वादित केलं. Yes. That's why He's going to bless you. म्हणून तो तुम्हाला आशीर्वादित करेल. Yes. Some of you have never complained. होय, तुमच्यातल्या काहींनी कधी तक्रार केली नाही. In obscurity, you have been working for Jesus. अगदी काही नसताना देखील तुम्ही येशूची सेवा करत राहिला. The time of elevation has come. तुमच्या उन्नतीचा काळ आलाय. Kingship comes out of servanthood. राजेशाहीपणा साखरपणातून जन्माला येतो. Yes. He's going to raise many of you up. तुमच्यातल्या अनेकांना तो उचलणार आहे. In the spiritual level and even in the natural level. आध्यात्मिक स्तरात आणि नैसर्गिक स्तरात सुद्धा. That's what the Lord told me to tell you. असं प्रभूंनी मला तुम्हाला सांगायला सांगितलं. Receive it by faith in Jesus' name. विश्वासाने येशूच्या नावात स्वीकारा. Some will reach the status of Joseph, others will receive the status of Daniel. काहींना योसेफाचं पद मिळेल, काही योसेफाच्या पदापर्यंत पोहोचतील, Suddenly in the काही limelight. दानिएलच्या पदापर्यंत पोहोचतील. अचानक प्रकाश होतात. Thank you, Lord. धन्यवाद. I Thank you, believe. Jesus. I धन्यवाद. believe it's मी going to happen. विश्वास ठेवतो. मी विश्वास ठेवतो. मी विश्वास ठेवतो दे बापा. Now those who need healing, Lord, heal them. ज्यांना आरोग्याची गरज आहे प्रभू त्यांना आरोग्य दे. Heal their bodies. त्यांच्या शरीराला आरोग्य दे. The Lord Jesus is moving.
प्रभू येशू इथे फिरत आहे, He's touching your bodies. तुमच्या शरीराला स्पर्श He करत is आहे, healing you now. आता तुम्हाला आरोग्य देत आहे. Receive it in Jesus' name. येशूच्या नावात स्वीकारा. No matter what problem you are going through, कुठलीही समस्या असो, be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. For your shame and for your persecution, you will get double honor now. तुमच्या लज्जेस्तव आणि छान स्तव किंवा लज्जे खातर आणि छान खातर तुम्हाला आता मान मिळेल. For your obscurity, you are being brought to the limelight. धुळीतून तुम्हाला प्रकाश झोतात आणलं जाईल. So whether you walk known or unknown, अनोळखी चाला का परिचयाचे चाला, always walk humbly नेहमी नम्रपणे चाला. and the Lord will exalt you. प्रभू तुम्हाला उन्नती देईल. Amen and amen. Praise the Lord. आमेन. पुण्यपदरात माझ्या न काही, पुण्यपदरात माझ्या न काही, पाप जाळ्यात काया फसेही, पाप जाळ्यात काया फसेही, पुण्यपदरात माझ्या न काही, पुण्यपदरात माझ्या न काही, पाप जाळ्यात काया फसेही, पाप जाळ्यात काया फसेही, आज पाप्यास उद्धार तूच रे, आज पाप्यास उद्धार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, गाव दुःखाचा भरणार तूच रे, गाव दुःखाचा भरणार तूच रे, माझ्या पास्टरांचा आधार तूच रे, माझ्या पास्टरांचा आधार तूच रे. गुंतुनी मोह पाशात स्वामी, गुंतुनी मोह पाशात स्वामी, दूर गेलो तुझ्या पासूनी मी, दूर गेलो येशू पासूनी मी, गुंतुनी मोह पाशात स्वामी, गुंतुनी मोह पाशात स्वामी, दूर गेलो येशू पासूनी मी, दूर गेलो आज्ञापासूनी मी, तरी दीनास स्वीकार तूच रे, तरी दीनास स्वीकार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, गाव दुःखाचा भरणार तूच रे, गाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. हालेलुया. हे अनादि प्रभू प्रिय ख्रिस्ता, हे अनादि प्रभू प्रिय ख्रिस्ता, हे अनादि प्रभू प्रिय ख्रिस्ता,
देशी जन्मास आकार तूच रे, देशी चर्चलया आकार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, भाव दुःखाचा भरणार तूच रे, भाव अपमानाचा भरणार तूच रे, भाव लज्जेचा भरणार तूच रे, भाव निंदेचा भरणार तूच रे, भाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. पुण्यपदरात माझ्या न काही, पुण्यपदरात माझ्या न काही, पाप जाळ्यात काया फसेही, पाप जाळ्यात काया फसेही, पुण्यपदरात आमच्या न काही, पुण्यपदरात आमच्या न काही, पाप जाळ्यात शरीरे फसेही, पाप जाळ्यात जीव हे फसेही, आज पाप्यास उद्धार तूच रे, आज आमचा हा उद्धार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. गुंतुनी मोह पाशात स्वामी, गुंतुनी मोह पाशात स्वामी, गुंतुनी प्रसिद्धी तीर्थ स्वामी, गुंतुनी मी या गर्वात स्वामी, दूर गेलो तुझ्यापासूनी मी, दूर गेलो येशूपासूनी मी, तरी दीनास स्वीकारतोस रे, तरी दीनास स्वीकारतोस रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. हे अनादी प्रभू प्रिय ख्रिस्ता, तूच राजा जगाचा नियंता, हे अनादी प्रभू प्रिय ख्रिस्ता, तूच राजा जगाचा नियंता, तूच राजा जगाचा नियंता, देशी जन्मास आकार तूच रे, देशी कॉलिंगला आकार तूच रे, देशी पाचारणाला आकार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, गाव दुःखाचा भरणार तूच रे, गाव लज्जेचा भरणार तूच रे, गाव अपमानाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्व